महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे मध्ये गेल्या 15 वर्षापासून सर्व व्यवस्था करतात। नांदेडच्या पुढे 40 किलोमीटर आहे आमची मोठी गाडीलकर साहेब आणि नगराध्यक्षा संमेलन आयोजित केल्याबद्दल आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुरेशजी वाबळे ट्रस्टी आहेत सुरेशजी वाबळे साहेब, नेहमी आमच्या यात्रेचं ते स्वागत करतात। त्यानंतर रघुनाथ बेरदार शहादा धुळे, त्यानंतर सर, साई नानक फाउंडेशनच्या माध्यमातून आपण शिर्डीच्या नगरीमध्ये, साईबाबांच्या नगरीमध्ये आपण या ठिकाणी पुरस्कार सोहळा विशाल असा ठेवलेला आहे। कसं स्वरूप होतं एकूणच? मी पंढरीनाथ बोकारे, चेअरमन नानक साई फाउंडेशन नांदेड। शिर्डीचं दर्शन सहजरित्या व्हावं, शिर्डीमध्ये जे काही कार्यक्रम चालतात ते सामान्य जनतेपर्यंत, भक्तांपर्यंत जावेत या उद्देशानं आम्ही पहिल्यांदाच नानक साई फाउंडेशनच्या वतीनं शिर्डी येथे भक्त संमेलन ठेवलं आणि या भक्त संमेलनाला जोडूनच आम्ही नानक साई फाउंडेशनच्या वतीनं जो नानक साई अवॉर्ड सोहळा ठेवतो तोही आज बाबांच्या शिर्डीमध्ये घेतलेला आहे। अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आज या अवॉर्ड शोला मिळाला, भक्त संमेलनाला मिळाला। शिर्डी संस्थानचे कार्यकारी अध्यक्ष प्रमुख श्री गोरखजी गाडीलकर स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते। शिर्डीच्या नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात या पण उपस्थित होत्या आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज असलेल्या तृप्ती देसाई यांनी पण या कार्यक्रमाला हजेरी लावली। म्हणून या कार्यक्रमाला वेगळा असा एक रंग भरला आणि शिर्डी बाबांची आहे आणि शिर्डीचे बाबा हे देशातील, जगातील सगळ्या भक्तांचे आहेत हा संदेश आम्हाला या शिर्डीमधल्या भक्त मंडळा संमेलनाच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे। ताई, विशाल साई संमेलन सुरू आहे, आपण हजेरी लावलेली आहेत, साई भक्तांना देखील तुम्ही सदिच्छा शुभेच्छा दिलेल्या आहेत, काय सांगाल आज या शिर्डीच्या भूमीत? शिर्डीमध्ये जे आहे तो रामनवमीचा मोठा उत्साह असतो आणि रामनवमीच्या निमित्तानं शेकडो पालख्या ज्या आहेत त्या राज्यभरातून साई भक्त पदयात्रेच्या माध्यमातून ज्या आहेत ते इथं पोचत असतात। आज उमरी म्हणजे नांदेड जिल्ह्यातलं जे उमरी आहे तिथून जी पदयात्रा शिर्डीत पोचली, त्यांनी विशाल साई भक्त संमेलन जे आहे ते नानक साई फाउंडेशनच्या माध्यमातून इथं आयोजित केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की 450 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केलेला आहे। साई बाबांकडे जी आहे ती मराठवाड्यात ज्या पद्धतीच्या अडचणी येतात किंवा महाराष्ट्रावरच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये जे आहे ते कुठंतरी हे सगळं महाराष्ट्रावरचं संकट हटू दे किंवा अनेक त्यांच्या ज्या काही साईच्या चरणी ज्या आहेत त्या त्यांच्या इच्छा आहेत त्यासाठी हे सगळे जे भक्त आहेत त्या एवढ्या भर उन्हामध्ये ते इथे येत असतात आणि या साई संमेलनाच्या माध्यमातून इथं साईबाबांची आरती झाली, भक्तिमय वातावरण आहेच आणि महाराष्ट्रामध्ये उल्लेखनीय कार्य ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे त्यांना पुरस्कार देण्यात आला। आम्ही सुद्धा सामाजिक कार्यामध्ये जे काही काम करतो आम्हालाही पुरस्कार देऊन जे आहे ते इथं सन्मानित करण्यात आलं। मग मिलिंद भाऊ गायकवाड असतील, अनेक पत्रकार असतील, अनेक उद्योजक असतील, अशा अनेक नावं आहेत की ज्यांनी राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम केलेलं आहे। त्या सगळ्यांना पुरस्कार देऊन आम्हाला शाबासकी देऊन आमच्या कामाची जबाबदारी जी आहे ती त्यांनी वाढवलेली आहे आणि पंढरीनाथ बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी जो हा कार्यक्रम
हे जे विशाल साई भक्त संमेलन आयोजित केलं, दरवेळीच नानक साई फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते आखले जातात, नियोजनबद्ध जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं केलं जातात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे जे सगळे साई भक्त आहेत किंवा अनेक पत्रकार आहेत ते याला सामील होत असतात आणि त्यांचं जे काही नेतृत्व आहे ते सगळ्यांना घेऊन जाणार आहे. त्यामुळे आमच्यासारखे सगळे सुद्धा त्या कार्यक्रमात जे आहेत ते आवर्जून उत्साहाने सहभागी असतात.